पत्रकार बंधूंनो, आपल्या सर्वांचं आमच्या या भूमी अधिकार पार्टीची जी पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो। भूमी अधिकार पक्ष ह्या पक्षाची स्थापनाच मुळात या भूमिपुत्रांना आणि त्यांच्या भूमीचं संरक्षण करण्यासाठी ही पार्टीची स्थापना झालेली आहे। पक्षाने आता सध्या मुंबई महानगरपालिकेचे इलेक्शन लढवले, मुंबई महानगरपालिकेमधला एक अनुभव घेतला आहे। पक्षाचा उद्दिष्ट असा आहे की महाराष्ट्र राज्यामधले जे भूमिपुत्र आहेत त्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणं, त्यांना न्याय मिळवून देणं। आज आपण बघतोय की मूळ जो भूमिपुत्र आहे म्हणजे शहरी भागाची विषय वेगळे, ग्रामीण भागाचा विषय वेगळा। शहरी भागामध्ये असा विषय आहे की भूमिपुत्र त्या भूमीच्या बाहेर फेकला जातो आणि ग्रामीण भागातला विषय असा आहे की त्या भूमीवरती त्या भूमिपुत्रांचं राज्य नाही आहे। आपण बघतोय की प्रस्थापित जे राजकीय पक्ष आहेत हे राजकीय पक्ष केवळ घराणेशाहीला पोचतायत, केवळ घराणेशाही बळकट करून ठेवलेली आहे। आज आमच्या 36 जिल्ह्यामध्ये आमची जी अवस्था बघाल, केवळ या प्रस्थापित पक्षांनी घराणेशाही मजबूत करून ठेवलेली आहे आणि त्या घराणेशाहीला मजबूत करता करता आमचा जो भूमिपुत्र आहे या भूमिपुत्राचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न प्रलंबित राहायला लागलेत आणि त्याच गोष्टीमुळं आजही 75 वर्षानंतर पण, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर पण आम्हाला रस्ते, पाणी, वीज, शिक्षण ह्या मूलभूत गोष्टींवरती आम्हाला संघर्ष करावा लागतो आणि निवडणुका घ्याव्या लागतात। ही शोकांतिका आहे। खरं तर मूळ जो विषय आहे की सत्ताचं विकेंद्रीकरण करणं, आम्ही सातत्याने सांगत असतो सत्ता प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचली पाहिजे, परंतु ह्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही बघतोय तर सत्ता कुठेतरी एका घराण्यामध्ये चाललेली आहे। 29 महानगरपालिकेच्या निवडणुकी आम्ही पाहिल्यात। 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्ही तो अनुभव घेतला आहे की कसा प्रस्थापित नेत्यांच्या मुलांना, बायकांना, मुलींना, नातेवाईकांना फक्त तिकिटी वाटल्या गेल्यात। अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे पूर्ण। एबी फॉर्म फाडणं काय, एबी फॉर्म गिळणं काय, खाणं काय, लोकांनी टाहो फोडला। ही सुरुवात झाली बांधवांनो, ही सुरुवात झाली याची की आम्हालाही प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या। आम्ही या समाजामधले या भूमीमधले आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्हालाही प्रतिनिधित्व करण्याची संधी का देत नाही पक्ष? तर पक्ष कुठेतरी या ठिकाणी या प्रस्थापित नेत्यांच्या समोर झुकलेला आहे। आम्ही बघतोय भाजपचं काय त्या ठिकाणी वातावरण आहे, त्यांना कार्यकर्ते मिळत नाही, परंतु जे मूळ त्यांच्या पक्षामध्ये काम करणारी माणसं आहेत कुठल्याही पक्षाच्या, त्या कार्यकर्त्यांना, त्या पदाधिकाऱ्यांना अक्षरशः प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत नाही। भूमिपुत्रांचा विषय घेऊन साधारण भूमिपुत्राला आम्हाला कसं पाठबळ देता येईल, त्याला प्रतिनिधित्व करण्याची संधी कशी निर्माण करून देता येईल, हा या ठिकाणी आमचा प्रयत्न असणार आहे। कारण सत्ता ही केवळ एका घरापुरती, एका घराण्यापुरती संबंधित झाली नाही पाहिजे। तर सर्वसाधारण भूमिपुत्र जोपर्यंत ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत नाही तोपर्यंत या राज्यामधला विकास होऊ शकत नाही। म्हणून भूमी अधिकार पक्षाचा मूळ अजेंडा आहे की भूमिपुत्रांचा जो विषय
हा त्यांचं प्रतिनिधित्व त्यांना करायला देणं. आज आम्ही या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामधले आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लढवतोय. या निवडणुकीमध्ये जो साधारण असणारा भूमिपुत्र आहे, जो साधारण असणारा नागरिक आहे, ह्या नागरिकाला प्रतिनिधित्व करण्याची संधी आम्ही ह्या पक्षाच्या माध्यमातून उपलब्ध करून देतोय. केवळ राजकीय घराणे पोसणं आणि त्यांना बळकट करणं हा या पक्षाचा उद्दिष्ट नसून ग्रामीण भागातील रस्ते, वीज, शिक्षण ह्या सगळ्या गोष्टी यांचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी आम्ही या मूळ भूमिपुत्रांना उपलब्ध करून देतोय, संधी प्राप्त करून देतोय. आम्ही बघतोय की 1962ला 1962 साली जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुकीच्या संदर्भात कायदा बनवण्यात आला. त्यानंतर घटना दुरुस्ती केली, 73वी घटना दुरुस्ती केली 1992 मध्ये. आमच्या या निवडणुकीला, जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीला संविधानिक दर्जा प्राप्त झाला आहे. परंतु आमच्या ग्रामीण भागामधल्या लोकांचा दर्जा अक्षरशः त्यांना दर्जाहीन करून ठेवलं आहे. म्हणजे ज्या निवडणुकींना संविधानाचा दर्जा मिळाला आहे 1992 साली, त्या संदर्भात अजूनही तिकडच्या नागरिकांना दर्जा मिळाला नाही आहे. आजही त्यांना मूलभूत गोष्टींवरती त्या ठिकाणी संघर्ष करावा लागतोय. ही शोकांतिका निदर्शनास आणून या भूमी अधिकार पक्षाच्या माध्यमातून साधारण भूमिपुत्र, साधारण नागरिक हा त्या सगळ्या लोकांचं प्रतिनिधित्व करेल या संदर्भातली भूमिका आम्ही मांडतोय. आमचा एक नारा पण त्या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये मिळेल. आमचं असं म्हणणं आहे, आता घराणेशाहीवर बंदी, केवळ भूमिपुत्रालाच संधी. म्हणजे आमचा जो स्टडी आहे, आमचा जो अभ्यास आहे, हाच सांगतोय की केवळ राजकारणाची जी सत्ता आहे, राजकारण फक्त घराण्यापुरतं मर्यादित झाल्यामुळे आमचा विकास खुंटला. आमचा विकास खुंटण्याचं मूळ हेच कारण आहे. आणि जोपर्यंत ही सत्तेचं विकेंद्रीकरण होत नाही, ही सत्ता सर्वसाधारण व्यक्तीपर्यंत जात नाही, त्या व्यक्तीला संधी निर्माण करून देता येत नाही, तोपर्यंत या राज्याच्या, या जिल्ह्याचा विकास होणं अशक्य आहे. म्हणून भूमी अधिकार पक्षाची भूमिका आहे का इकडच्या सर्वसाधारण व्यक्तीला त्याला संधी उपलब्ध करून देणं, या जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरं जाणं आणि तिकडच्या ग्रामीण विभागामधले जे विषय आहेत या विषयांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देणं हा आमचा या पक्षाचा अजेंडा असून आम्ही या छत्रपती संभाजीनगरमधील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणुका लढतोय. आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या परीने आपण त्या ठिकाणी प्रश्न उत्तराला आपण तयारी करू.